हॅलो भूमिपुत्र चषक 2025 फार दिमागदार आयोजन काल भैरव मैदान चिचपाडा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 40+ तालुका हा फॉर्मॅट आपण या स्पर्धेसाठी पाहतोय. आज रॉबिन राऊंड मेथडनं 4 टीम एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. आपण पाहिलं तर पहिली मॅच झाली होती फ्रेंड्स 11 तला आणि सुरण्य 11 श्रीवर्धन. त्यामध्ये आपण पाहिलं तर श्रीवर्धन टीमनं तो सामना जिंकला होता आणि त्यानंतर मॅच झाली ती बॉस फायटर आणि संतोष 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती. तो सामना बॉस फायटर टीमने जिंकला होता. आणि मागील मॅच आपण पाहिली लुजर अशी मॅच झाली होती. फ्रेंड्स 11 तळा आणि संतोष 11 अशी मॅच आपण पाहिली. त्यामध्ये फ्रेंड्स 11 टीमनं मात्र विजय संपादित केला आणि ही मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. दोन्ही टीमने एक सामना जिंकलाय. एक सामना जिंकून एकमेकांच्या विरोधात असा कसा खेळ होईल ते मात्र पाहावं लागेल. सुरण्य 11 श्रीवर्धन आणि त्यांना फाईट करेल तो बॉस फायटर ओवले अशी लढत मात्र प्रेक्षकांच्या भेटीला येईल. टॉस जिंकला होता निश्चितपणे सुरण्य 11 श्रीवर्धन टीमनं आणि टॉस जिंकून प्रथमता घेतलाय. तो गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. तर बॉस फायटर ओवले टीमला बॉस फायटर ओवले टीमची सलामीची जोडी मैदानात आली. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सोन्या गायकवाड आहेत आणि नॉन स्ट्राईक एंड वरती केतन मेहर. पारगाव टीमची A1 जोडी आता मैदानावरती आहे. फुल टॉस बॉल चांगला फटका भिरकावून दिला ऑन साइडला. बॉल मात्र जाईल सीमा पार. पहिल्या बॉल वरती चांगली सुरुवात करून दिली सोन्यानं. आलाय चौकार. डीजे थोडसा बिझी भोजन करता येत नाही. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. चौकारच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पहिल्या बॉलवरती करून दिली आहे ती सोन्या गायकवाड या खेळाडूनं. अगदी मागील मॅच मध्ये जो फॉर्म होता त्या फॉर्म घेऊनच उतरलाय की काय. मागील मॅच मध्ये देखील षटकारांची हॅट्रिक सोन्या गायकवाड यांनी लगावली होती. राकेश गोलंदाजी मार्कवरती तयार. परत एकदा फुल बॉल. पंचांचा नो बॉलचा इशारा आला आहे आणि नो +4 अशा बोनसच्या स्वरूपात या चेंडूवरती मिळतील त्या 5 धावा आणि 5 धावा मिळतील बोनसच्या स्वरूपात. पुढचा बॉल फ्रीट असेल. पुढचा बॉल आता फ्रीट असेल. सुवर्ण संधी आली आहे सोन्यासाठी. 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती आले 2 चौकार आणि 2 चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 9 या धावसंख्येवरती. 9 धावा. एक बॉल फक्त फेकून झालाय. अजून आपण पाहिलं तर उर्वरित बरेचसे बॉल बाकी. फ्रीटचा बॉल सरळ बॅटनं ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सिंगल धाव फक्त या चेंडूवरती मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. या ठिकाणी मात्र केतन मेहरचा फार चांगला फटका स्क्वेअर कट पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय. सीमा पार. पॉवर प्लेचा घेतलाय फायदा. आलाय हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने बॉस फायटर ओवले टीमची धावसंख्या पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 14 धावा विदाउट लॉस. आक्रमक सुरुवात झाली आहे बॉस फायटर टीमची. फार चांगली फलंदाजी चालू आहे. हो यावेळेला यॉक पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केतन मेहरनं या चेंडूवरती मात्र केला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 14 धावसंख्या धावपलिकावरती. राकेश गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना पाहतोय. अगदी पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 फिल्डर आहेत. तिसार सर्कलच्या बाहेर आहेत आणि पॉवर प्लेचा आतापर्यंत फायदा घेतलाय. समोर व्ही शेप क्लासिकल स्ट्रोक ब्लॅक स्क्रीनच्या वरून आलाय दणदणीत षटकार. केतन मेहर दॅट ऑन फायर. केतन मेहरच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार देखणा फटका पाहायला मिळालाय. आलाय तो षटकार आणि षटकाराच्या बरोबरने टीमची धावसंख्या झाली ती 20 धावा 20.
उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. 5 बॉल झालेत आणि 5 बॉलवरती 20 धावा. मोठ्या धावट संख्येचा त्या ठिकाणी आता विचार आहे तो बॉस फायटर ओवले टीमचा. शेवटचा चेंडू पॉवर प्ले 1 चा. स्लॉग स्विक, वॉटर स्ट्रोक, काय फटका एक्झिक्यूट केलाय. अगदी पॅरलर स्ट्रोक पाहायला मिळालाय. 1 बाउ चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि पहिल्या ओव्हर नंतर दणदणीत सुरुवात झाली ती बॉस फायटर ओवले टीमची. धाव संख्या झाली ती 24 विदाउट लॉस. मिळाली. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिलाच बॉल बिग हिट. खडे खडे, कुठल्याही फ्रंट फूटचा वापर नाहीये. बॅक फूट वरती जागा बनवली आणि बॉलला मात्र उडवलं सीमा पार. आणखीन एक षटकार. 30 धावा टोटल. 30 धावा तब्बल धावफलकावरती. आणखीन एक षटकार. षटकारांचा जणू काय पाऊस पडतोय मैदानाच्या आतमध्ये. सोन्या गायकवाडची आक्रमक खेळी मात्र चालू आहे. हा सोन्या गायकवाड ज्याने पहिल्या मॅच मध्ये देखील अशीच फलंदाजी केली होती. असाच घाम विरोधी टीमला मात्र फोडला होता आणि या मॅच मध्ये देखील तो पूर्णपणे बरसलाय. सलग 2 बॉल गेले सीमा पार. आले 2 षटकार आणि या 2 षटकाराच्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 36 या आकड्यावरती. परत एकदा षटकारांच्या हायट्रिकच्या उंबरट्यावरती आहे फलंदाज. आणखीन एक षटकार हायट्रिक दाखल होईल का ते आपल्याला पाहावं लागेल. पहिली षटकार हायट्रिक आजच्या दिवसातील सोन्या गायकवाड यांनी लगावली आहे. कदाचित दुसरी षटकार हायट्रिक होईल का ते आपल्याला पाहावं लागेल. मुबीन हा गोलंदाज. मुबीन देखील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. 15 बॉलवरती 35 धावा मागच्या मॅच मध्ये मुबीननं बनवल्या आणि एक विकेट देखील घेतली होती. परंतु आता गोलंदाजी करत असताना पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय तो सोन्या गायकवाड या खेळाडूकडून. षटकारांच्या हायट्रिकच्या उंबरट्यावरती सोन्या गायकवाड आहेत. षटकारांची हायट्रिक होईल का? षटकारांची हायट्रिक झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. द लेजंड क्रिकेटर ऑफ पारगाव टेनिस क्रिकेट. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला युवा होते त्यावेळेला एक काल त्यांनी गाजवलाय. आता 40+ चे खेळाडू आपण एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहतो आणि या 40+ मॅच मध्ये देखील त्यांनी पूर्णपणे घाम फोडलाय. काय फलंदाजी होतीये, लाजवाब बॅटिंग. अनदर ग्रेट नॉक बाय सोन्या गायकवाड. 3 बॉल आणि 3 षटकार. 42 धावा मात्र धाव फलकावरती. कदाचित 100 धावांचा टार्गेट घेऊन आलेत की काय हे फलंदाज आता वाटू लागलंय. कारण 42 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पॉवर प्ले 2 चं षटक. मुबीन हा गोलंदाजी मार्क वरती आहे. पूर्णपणे मुबीन वरती प्रेशर आलाय. गतीमध्ये परिवर्तन, परंतु काहीही फरक पडणार नाहीये सोन्या गायकवाडला. गतीमध्ये परिवर्तन करा नाही तर वेगानं बॉल टाका. तो त्याच्या बॅटनं असाच बोलेल. बॉल मात्र पाठवला सीमा पार. सलग 4था षटकार. खतरनाक बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 48 धावांवरती संघ पोहोचलाय. पाचवा आलाय का? आलाय नक्कीच आलाय. 5 बॉल 5 षटकार. काय बॅटिंग चालू आहे. घाम धुमाकूल पाहायला मिळालाय. अगदी युवराज सिंग, हर्षल गिप्स, कॅरन पोलार्ड 6 बॉलवरती 6 षटकार यांनी लगावलेत.
आता सोन्या गायकवाड 6 बॉलवरती 6 षटकार लगवेल का ते आता पाहावं लागेल. लाजवाब फलंदाजी, शब्द आता अपुरे पडायला लागले अशी फलंदाजी केली आहे. बॉस फायटर ओवले टीमच्या धावफलकावरती लागल्यात त्या 54 धावा, 50 धावा कंप्लीट केल्यात आणि फक्त आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटक देखील कंप्लीट झाले नाहीयेत. एक बॉल अजून बाकी आहे आणि 54 धावा धावफलकावरती लागल्यात. सहा बॉल आणि 6 षटकारचा विक्रम या मॅच मध्ये होईल का, काय घडेल. पूर्णपणे प्रेशर दबाव आलाय मुबीन या गोलंदाजावरती. 5 बॉल 5 षटकार लगावलेत, 6वा षटकार येईल का ते आता पाहावं लागेल. सर्व प्रेक्षक देखील या चेंडूची वाट बघतायत की सोन्या 6व्या बॉलवरती षटकार मारेल का की बॉल डिफेन्स होईल. 6 बॉल 6 षटकार या मैदानावरती लगावण्याचा इतिहास 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 आणि इतिहास झालाय. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये T20 मध्ये युवराज सिंग, ओडीआय मध्ये हर्षल गिब्स आणि त्यानंतर आपण इंटरनॅशनल T20 मध्ये कारण पोलार्ड आणि चिचपाड्याच्या मैदानावरती बरसलाय तो पारगाव टीमचा उपमेय सोन्या गायकवाड. षटकारांची हॅट्रिक नाही तर षटकारांचा 6 बॉल आणि 6 षटकार लगावण्याचा विक्रम या मैदानावरती दाखल केला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ या खेळाडूसाठी. काय फलंदाजी केली आहे. 6 बॉल 6 षटकार आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 60 या धावसंख्येवरती. आणि शिंदे सर आमचे आम्हाला सांगतायत की रणजी क्रिकेटमध्ये रवी शास्त्री यांनी 6 बॉलवरती 6 षटकार लगावलेले, हा देखील एक रेकॉर्ड आहे. आणि टेनिस क्रिकेटमध्ये असे बरेचसे रेकॉर्ड आता 6 बॉल 6 षटकार म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतोय. परंतु 40+ मॅच मध्ये एक लेजंड खेळाडू सोन्या गायकवाडच्या माध्यमातून 6 बॉल 6 षटकार आलेत. हाच तो गोलंदाज पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि त्या गोलंदाजी पूर्णपणे या ठिकाणी वाट लावून टाकली आहे. 60 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. कदाचित 100 धावा कंप्लीट होतील का ते आपल्याला पाहावं लागेल. 60 धावा तर आल्यात, अजून 18 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. बॉलर नेम केतन गोलंदाजी मार्क वरती आलेत. केतन टू केतन, केतन मेहर स्ट्राइक एंड वरती आहेत. मॅन फ्रॉम पारगाव. अगदी दोन्ही पारगाव गावचे खेळाडू आज तालुका हाफ मध्ये आपल्या टीम कडून खेळताना आपण पाहतोय. पहिलाच बॉल चांगला फटका लगावलाय. 2 फिल्डर दोघांनाही चकवून बॉल मात्र गेलाय सीमा पार. पारगावचा ब्रँड दाखवत असताना आलाय हा चौकार. 64 धाव संख्येवरती बॉस फायटर ओवले हा संघ जाऊन पोहोचलाय. खतरनाक बॅटिंग, व्हॉट अ बॅटिंग, काय फलंदाजी झाली आहे. सोन्यानं तर धुमाकूल घातलायच परंतु केतन देखील आता मागे नाहीये. केतन देखील कसा मागे राहील. हा पिच बॉल मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न मात्र फटका फसलाय आणि इथून फलंदाज देखील फसलाय आणि तंबूत येऊन या ठिकाणी बसलाय. पहिली विकेट, पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गोलंदाज केतननं. पहिला विकेट डाऊन होईल तो बॉस फायटर ओवले टीमचा. सहा बॉल आणि 18 धावांची बॅटिंग करून केतन मेहर या ठिकाणी आता मात्र पवेलियन मध्ये परतलाय. फलंदाज झालाय बाद आणि पहिला धक्का मिळालाय तर बॉस फायटर ओवले टीमला. संजय मात्रे मॅन फ्रॉम कामोठे गावचा खेळाडू आता मैदानावरती नॅट नंबर 3 1डाऊनच्या क्रमांकासाठी त्यांना आपण जाताना पाहतोय. पहिली विकेट गेली आहे, केतननं विकेट मिळवली आहे. आखूड टप्पा मागच्या बाजूने भिरकावलाय. लॉंग लेगच्या आणि फाईंग लेगच्या वरून आणखीन एक षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकारांना सुरुवात झाली आहे.
अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये उमेश सर आपण पाहत असतो की वेस्ट इंडिज कॅरेबियन स्टाईलनं फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यांचे फलंदाज देखील मग अशीच फलंदाजी करतात, एका पाठोपाठ एक षटकार मारत असतात आणि तशी फलंदाजी आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळाली आहे. कॅरेबियन स्टाईलनं बॅटिंग चालू आहे. धावसंख्या झाली आहे ती 70. हा देखील संजय मात्रे दॅट ऑन फायर नाव. आणखीन एक षटकार, 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. आता फक्त आमच्या तोंडातून देखील षटकारच शब्द येत आहेत, कारण तेवढे षटकार या मॅच मध्ये लगावलेत. टीमची टोटल झाली आहे ती 76 धावा, 76. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत आणि 76 धावा बनल्यात. षटकाराच्या हाय ट्रिकच्या उंबरट्यावरती ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र संपर्क चांगला झाला नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल नंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 76 या धावसंख्येवरती. उर्वरित या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. थोडीशी दिशा बरकटला, लेग स्टिक सोडणारा चेंडू. पंचांनी मात्र व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन घोषित केली आहे. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 77 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल या षटकातील मात्र शिल्लक. या ठिकाणी ऑन साइडला मोठा फटका, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू जात असताना एक धाव झाली. दुसरीचा प्रयत्न होईल आणि दुसरीचा प्रयत्न सक्सेस झाला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. लास्ट बॉलवरती धावा बनल्यात त्या 2-3 ओव्हर झाल्यात कंप्लीट आणि टीमची टोटल झाली आहे ती 79 धावा. अजून 2 ओव्हर बाकी आहेत. चौथ्या षटकासाठी गोलंदाज सुराणा 11 श्रीवर्धन टीम कडून. बॉलर नेम प्लीज. सुशील. ओके, सुशील येत आहेत गोलंदाजी भागावरती. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. धावसंख्या झाली आहे 79. पहिला बॉल, पहिलाच बॉल. सलग 7वा षटकार ना, सलग 7वा षटकार आणि 50 धावा कंप्लीट. एकदा बॅट वर करून अभिवादन स्वीकारा. 7 बॉल 7 षटकारांचा रेकॉर्ड आणि अजून ते फलंदाजी करतायत. 50 धावा बनवल्यात. किती बॉलवरती? 10 चेंडू आणि 50 धावांची विस्फोटक इनिंग साकारली या मैदानावरती. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ नॉक. काय फलंदाजी. 51 धावसंख्येवरती पोहोचलेत ते सोन्या गायकवाड आणि टीमची टोटल झाली आहे ती 85, 85. यावेळेला थोडस चकवलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू टाकला, गुडलाईन स्पॉट वरती चेंडू टाकलाय आणि मात्र निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल पाहायला मिळाला. टोटल 51 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत ते सोन्या. 11 बॉल आणि 51 धावा. टीमची टोटल झाली ती 85, 85. उर्वरित अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. गोलंदाज तयार. शॉर्ट पद्धतीचा बॉल, मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. यावेळेला प्रॉपर टायमिंग थोडं नव्हतं, परंतु बॉल मात्र गेलाय सीमा पार. आला हा चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या होईल ती 89. टुर्नामेंटचा हाय स्कोर झालाय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी 88 धावा हाय स्कोर होता. उरण टीमने त्या धावा बनवल्या आणि आता 89 झाल्यात. म्हणजे हाय स्कोर मोडेल का? 89 धावा तब्बल. अजूनही उर्वरित बरेचसे चेंडू या इनिंग मधील बाकी आहेत. 55 धावा संख्येवरती फलंदाजी करतायत ते सोन्या. 12 बॉल आणि 55 धावा आतापर्यंत बनवल्यात.
89 धावा धावफलक्यावरती. पुढचा बॉल सुशील, हा देखील आलाय का नाही, यावेळेला फटका मात्र फसलाय. आणि विस्फोटक इनिंग, अगदी ऑपोजिट टीमचे खेळाडू देखील टाळ्या वाजवत आहेत. आणि बऱ्याचदा आपण सचिन तेंडुलकर साठी या टाळ्या पाहिल्यात, ऑपोजिट टीमनं देखील अभिवादन केलंय. तर सचिन तेंडुलकरनं ती बॅटिंग त्या दर्जाची त्या काळात केली होती. आणि आता आपण पाहतो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. 55 धावा बनवल्यात 13 बॉलवरती आणि त्यामध्ये 6 बॉलवरती 6 षटकारांचा देखील समावेश आहे. व्हॉट अ बॅटिंग, वेल प्लेड सोन्या गायकवाड, लेजेंड क्रिकेटर ऑफ पारगाव टेनिस क्रिकेट. दुसरी विकेट मैदानातून डाऊन झाली आहे. सुशीलने चांगली गोलंदाजी केली आहे, दोन्ही सलामीवीर यांना बाद केलंय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 89 या धावसंख्येवरती. किती बॉल बाकी आहेत? बॅट्समन कोण गेलाय? बॅट्समन कोण आहे? बॅट्समन राम गुप्ता नवीन खेळाडू मैदानावरती पाहतोय आपण. 89 धावा. या ठिकाणी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न पुणेशच्या, मात्र निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळाली ती सुशीलची. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर 89 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. अजून उर्वरित या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. अजून एक ओव्हर देखील बाकी आहे. 100 धावा कंप्लीट होतील का ते आपल्याला पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल, थोडीशी दिशा भरकटलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अगोदर दुष्काळ आणि त्यात 13वा महिना पाहायला मिळालाय. 91 धावसंख्येवरती पोहोचलाय तो बॉस फायटर ओले हा संघ. शेवटचा बॉल बाकी आहे. संजय मात्रे स्ट्राईक एंड वरती आहे. संजय मात्रेंच्या बॅट मधून देखील 2 षटकार आलेत. सुरुवातीचे 2 बॉल आणि दोन्ही बॉलवरती षटकार लगावले होते संजय मात्रे फलंदाजांनी. अगदी लांब लचक असा रनअप आपण पाहतो सुशील गोलंदाजाचा. गतीमध्ये परिवर्तन, फार चांगला फटका, परंतु फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाले. एक सिंगल रन शेवटच्या बॉलवरती मिळते. 4थं षटक मात्र झालंय कंप्लीट आणि 4 ओव्हर नंतर टीमची टोटल झाली आहे ती 92 धावा, 92. ब्याण्णव धावा धावफलक्यावरती 92. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज केतन यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 92 धावा धावफलक्यावरती लागल्यात. 100 धावा या स्पर्धेत दाखल होतील का? या ठिकाणी मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न संजय मात्रे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिला चेंडू आलाय हा निर्धाव. केतन गोलंदाजी मार्कवरती. केतन आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च केल्यात त्या 19 म्हणजे सध्याच्या या मॅचला चांगल्या धावा आहेत, कारण त्यापेक्षा जास्त धावा बनवल्यात. ऑन साइडला जमिनीलगतचा फटका, एकदा वेगाने कंप्लीट स्क्वेअर लेगकडे चेंडू जात असताना फार चांगली फिल्डिंग. दुसरीचा प्रयत्न होईल. हो, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा देखील सहजरित्या धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या बरोबरीने धावा संख्या होईल ती 94. 94 धावा धावफलक्यावरती. एक षटकार पाहिजे. 100 धावा कंप्लीट व्हायला एक षटकार पाहिजे. तो षटकार संजय मात्रेंच्या बॅट मधून येईल का ते पाहावं लागेल. नेक्स्ट बॉल, या ठिकाणी चांगला फटका, जमिनीलगतचा फटका, परंतु गोलीच्या वेगाने चेंडू मात्र गेलाय लॉंग लेगच्या वरून. दणदणीत चौकार आलाय तो संजय मात्रेंच्या बॅट मधून आणि या चौकाराच्या साह्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ते 98 या धावा संख्येवरती. 98. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी आहे.
मोठी टोटल, विशाल धाव संख्या, मॅरेथॉन धाव संख्या, धावांचा डोंगर रचलाय तो बॉस फायटर ओवले टीमनं. 98 धावा. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज हिट विकेट. फलंदाज मात्र झालेत बाद. अजून देखील 100 धावा कंप्लीट झाल्या नाहीयेत. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. कोण नवीन कोण? निनाद तारेकर. विनोद पारगाव ना. निनाद तारेकर नवीन खेळाडू, मॅन फ्रॉम पारगाव. 2 विकेट गेल्यानंतर आता मैदानात जाताना आपण पाहतो. धाव संख्या बॉस फायटर ओवले टीमची झाली ती 98. अजून 2 बॉल, 2 बॉल अजून बाकी आहेत. 100 धावांच्या अगदी जवळ आहे संघ. या 100 धावा या स्पर्धेतील कंप्लीट होतील का? अजून या टुर्नामेंट इथं मारले मैदानावर नाही ना. 100 धावा अगदी इतिहास बनेल या स्पर्धेतील. भूमिपुत्र चषक 2025 मधील 100 धावा करणारा संघ बॉस फायटर ओवले संघ ठरेल का? निनाद तारेकर स्ट्राइक एंड वरती आहेत. फुल टॉस बॉल, चांगला फटका, जमिनी लगतचा गोलीच्या वेगाने चेंडू मात्र सीमा पार झालाय. आलाय चौकार. 102 धावा. 100 कंप्लीट नाव. शतक कंप्लीट झाले. टाळ्या होऊन जाऊ द्या या फलंदाजांसाठी. 102 धाव संख्येवरती बॉस फायटर ओवले हा संघ जाऊन पोहोचलाय. अगदी नावातच दहशत आहे, नावातच आग आहे. बॉस फायटर ओवले या नावात खूप काही दडलंय. 102 धावा मात्र धावफलक्यावरती लागल्यात. शेवटचा चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल बाकी आहे. केतन गोलंदाजी मार्कवरती. मोठा पटका लगावण्याचा प्रयत्न, यावेळेला फिल्डर पोहोचलेत. विकेट गेली आहे. शेवट लास्ट बॉल वरती आली आहे विकेट. परंतु 30 बॉल 5 षटकांमध्ये बॉस फायटर ओवले टीमने धावा बनवल्यात त्या 102 धावा. येणारे 30 चेंडू आणि सुरण्या 11 श्रीवर्धन टीमला मॅरेथॉन मोठी इनिंग, अर्थातच धावांचा डोंगर. 103 धावसंख्येची गरज. परंतु 103 धावा बनतील का? कशी गोलंदाजी होईल, कशी फलंदाजी होईल हे ऐकण्यासाठी जाऊया शिंदे सर यांच्याकडे. आपण जर मित्रांनो पाहिले उशिरा जे प्रेक्षक आले आहेत त्यांच्या माहितीसाठी आत्ताच बॉस फायटर या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये 102 धावा केल्या. त्यामध्ये एक मॅरेथॉन इनिंग खेळले ते आपले सर्वांचे लाडके लेजंड खेळाडू सोन्यादादा गायकवाड यांच्या बॅटून तब्बल इथे 55 धावा आल्या आणि त्याच्यामध्ये षटकार आणि चौकारांची आतषबाजी होती आणि त्यांच्या जोरावर
या संघाने या निर्धारित 5 षटकामध्ये धावसंख्या बनवली ती 102 आणि 103चं आव्हान ठेवलंय ते सुराणा 11 श्रीवर्धन या संघासमोर. आता श्रीवर्धन हा संघ ह्या 103 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. 103 धावा करायचा याचा अर्थ प्रति षटकाला 20.50च्या सरासरीने नक्कीच इथे धावा कराव्या लागतील. आणि हे आव्हान जर आपण पाहिलं तर तितकंसं सोपं नाही. मात्र मी कठीण म्हणणं अशक्य म्हणणार नाही. कठीण नक्कीच आहे, अशक्य नाही आहे. कारण क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झाल्यास अशक्य गोष्ट कोणतीच नसते. दरम्यानच्या काळात आमचे चंदूदादा पाटील तळा संघासाठी आलेले आहेत. चंदू पाटील सरसे स्वागत आहे. चंदू दादा सरसे स्वागत आहे. चला, तळा संघाकडून एक लेजंड खेळाडू चंद्रकांत पाटील हे सुद्धा या स्क्वॉड मध्ये सामील झालेले आहेत. तळा संघाने चला पंच आपण चला खेळपट्टीचा ताबा घ्या. चला श्रीवर्धन संघाला विनंती असेल की आपण चला आपली सलामीचे बॅटर मैदानात पाठवा त्वरित. आणि खरोखर आज तळा संघ एवढ्या लांबून जवळपास 115 किलोमीटरचं अंतर कापून या ठिकाणी आलेलं आहे. आणि या स्पर्धेसाठी पहिला सामना त्यांनी गमावला होता, मात्र दुसरा सामना त्यांनी जिंकलेला आहे. आणि आता ह्या सामन्यातील जो लुजर असेल, हरणारा संघ असेल ना, तो तळा संघाबरोबर खेळेल. आणि त्याच सामन्यातील विजय संघ असेल ना, तो लागोपाठ 2 जे सामने जिंकले त्या बॉस फायटर संघाच्या विरुद्ध खेळ. आता श्रीवर्धन संघ जिंकायचा प्रयत्न करतील. पाहूया. हे पाहणं फार उमेश सर म्हणतात की नक्कीच ह्या धावा चेस होऊ शकतात. कारण त्याने असे बरेचसे सामने याची देही याची डोळा तुम्ही पाहिलेले आहेत. कारण तुम्ही नेहमीच गुणलेखन करता. ह्या मैदानावर अशक्य ते म्हणतात काही नाही, कारण हा त्यांचा घरचा मैदान आहे. तर श्रीवर्धन संघ सुद्धा ही धावसंख्या नक्कीच बनवू शकेल, कारण त्यांच्याकडे सुद्धा मुबीन सारखा एक अष्टपैलू खेळाडू आहे. भले आज मुबीनच्या गोलंदाजीवर जास्त धावा गेल्या असल्या तरी त्या धावा ते फलंदाजी करताना नक्कीच वसूल करतील. चला सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे, पंच तुम्ही सांगा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावा. सलामीचे बॅटर मैदानात गेलेले आहेत. श्रीवर्धन संघाला विनंती असेल की आपण जरा बॅटरची नावं सांगा. मुबीन भाई स्ट्राईकला रुपेश, नॉन स्ट्राईक केतन. ओके, स्ट्राईकला रुपेश, नॉन स्ट्राईकला केतन. आणि सलामीचं षटक हाताळण्यासाठी इथे गोलंदाज आपल्या समोर येत आहेत ते संजय वास्कर, मॅन फ्रॉम कुंडेवहाळ. रुपेश आणि केतन आपण अगोदरच्या इनिंग मध्ये पाहिलं. अगोदरच्या इनिंग मध्ये सुद्धा केतन नावाचा एक बॅटर होता, केतन मेहर. त्याने सुद्धा चांगली फलंदाजी तिथे केली होती. चांगली ओपनिंग पार्टनरशिप झाली होती केतन मेहर आणि सोन्या गायकवाड यांच्या माध्यमातून. तर चला मित्रांनो, अजूनही आपल्याकडे सामने शिल्लक भरपूर आहेत. आजच्या दिवसामध्ये आज अंतिम दिवस आहे आणि आजच्या दिवसात टोटली 8 सामने आपल्याला खेळायचे आहेत. क्वालिफाय मॅचचे, रॉबिन लीगचे मॅच संपल्यानंतर कदाचित ओव्हर कमी करण्यात येतील. तर पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, लेफ्ट आर्म, राऊंड द विकेट. आणि हा चेंडू चांगला चेंडू आहे. कोणत्या प्रकारचे धाव नाही आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय आणि चेंडू निर्धाव गेलेला आहे. संजय वास्कर एक 4-5 पावलांच्या रनअपवरनं गोलंदाजी करतो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा. इथे पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा लगत.
क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यानच्या काळात एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होतोय. अशा प्रकारे या ठिकाणी मात्र संघाने आपलं धावफलक सुरू केलेलं आहे. बिनबाद 2. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे 30 चेंडूमध्ये, म्हणजे प्रति षटकाला 20 धावा. यावेळेस पहा इथे काय होतंय, थोडंसं एष्टी रक्षक फंबल. दरम्यानच्या काळात एक धाव घेतली जाते. एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल तो मात्र 3 या अंकावर. एकेरी दुहेरी धावेने इथे आपलं काम होणार नाही. श्रीवर्धन संघाला मोठी धावसंख्या उभारायची आहे, पाठलाग करायचा आहे 100 पेक्षा जास्त धावांचा. त्यामुळे इथे चौकार आणि षटकारांची आत्तषबाजी करावीच लागेल. मात्र या ठिकाणी बॉस फायटर या संघाकडे चांगले चांगले गोलंदाज आहेत. नामांकित गोलंदाज आपण नेहमीच त्यांना मोठ्या मोठ्या स्पर्धेत पाहतो. हा चेंडू या वेळेस मात्र फलंदाज होतो चक्क त्रिफळाची दांडी 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 गोल. पहिलं षटक सुरू असताना 1-3 हा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. अगदी यॉर्कर लेंगचा चेंडू, त्याच्यावर फलंदाज पूर्णपणे बीट झाले आणि या ठिकाणी मात्र चक्क त्रिफळाचीत झाले. जर तुम्ही मित्रांनो दरवाजा उघडा ठेवला ना तर नक्कीच चोरी होणार. तर आता नवीन फलंदाज श्रीवर्धनले मुबीन भाई नया बॅटर समीर. तर नवीन तिसऱ्या क्रमांकावर समीर गेलेले आहेत. समीर आणि इथे मात्र समीरच्या बॅटीतून एक आकर्षक असा षटकार पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतात 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. इथे पुन्हा आपल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेत आणि समीर स्ट्राईक एंडला आहेत. हा चेंडू चांगला चेंडू. इथे मात्र चेंडूला फाईन लेगच्या दिशेने ग्लान्स केला जातो. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही कारण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक येते. एक धाव मिळते आणि एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 1-4 या अंकावर. 10 माफ करा, मधल्या काळात एक षटकार आला होता. इथे पुन्हा एकदा चांगला पहा, चेंडू चांगला आहे आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये इथे संजय वाचकर हा चेंडू गॅदर करतात आणि षटक मात्र या ठिकाणी पंच आम्हाला सांगतात षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटका अखेरीस संघ या ठिकाणी पोहोचतोय तो मात्र 10 या अंकावर. आपण जर विचार केला ना उमेश सर पहिल्या षटकात तर 21 धावा पाहिजे होत्या खऱ्या अर्थाने, पण 10च धावा आल्यात. थोडंसं जे टार्गेट आहे ना थोडंसं कडक होत चालले, म्हणजे थोडं हार्ड होत चालले. 21 पेक्षा जास्त धावा करायला पाहिजे कारण प्रति षटकाला 20.5च्या सरासरी धावा करायला पाहिजेत. 103चं मोठं टार्गेट आहे त्यांच्या समोर. आणि आता मात्र नवीन गोलंदाज येतोय तो मात्र बॉस फायटर संघाकडून मंगेश साळुंके. यावेळेस वा स्कूपचा शॉट आणि चेंडू या ठिकाणी मात्र सीमा पार जातोय. धावा 4 मिळतात. येतोय दणदणीत चौकार.
ओव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू तटवतो, एक धाव पूर्ण होईल आणि एकच धाव मिळेल, कारण इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फेक चांगली आहे. एक धावेच्या मदतीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहतोय ती 15 धावा. चांगली या ठिकाणी आपण गोलंदाजी फलंदाजी पाहतोय. इथे पुन्हा एकदा अलॉंग दिस कार्पेट एक वन टप्पा, इथे चेंडू पकडला जातोय आणि एकच धाव मिळते. 16 धावा होत आहेत. एकेरी दुहेरी धावेने इथे श्रीवर्धन संघाला कोणता विशेष फायदा होणार नाही. त्यांना मोठे फटके मारावे लागेल, चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. दरम्यानच्या काळात पुन्हा एकदा मिड विकेटच्या दरम्यान चेंडू तटवतोय. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे आणि त्याचा फायदा मिळतोय श्रीवर्धन संघाला. धावा मिळतात 4 धावांच्या भरीनंतर संघाची स्थिती इथे 20 झाली आहे. या ठिकाणी प्रत्येक षटकामध्ये 2-3 मोठी फटके यायलाच पाहिजे जर का आपल्याला टार्गेटच्या जवळ जायचं असेल तर. पुन्हा एकदा गोलंदाज इथे आणि यावेळेस पहा क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न चांगले केले होते, मात्र पंच आमच्याकडे वळत सांगतात हा षटकार आहे. चेंडू सीमारेषा पार जातोय, धाव मिळते 6, येतोय दणदणीत षटकार. श्रीवर्धन संघ आपण जर बॉस फायटरच्या संघाचा विचार केला ना तर उमेश सर या ठिकाणी सर्वच गोलंदाजाकडे डावखुरे आहेत. आपण अगोदरच्या सामन्यात सुद्धा पाहिलं आणि इथे सुद्धा आपण पाहतोय. या ठिकाणी सोनेदादा गायकवाड अगदी एस्टनच्या जवळ क्लोज किपिंग करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी केली होती. 55 धावांची मॅरेथॉन इनिंग्स खेळले होते ते. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि चेंडू मात्र या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होते, कोणती धाव नाहीये, कोणता धोका नाहीये. धावसंख्या स्थिर आहे 27 अंकावर. आता एवढे चेंडूने तेवढी धाव हे बोलण्याची गरजच नाही वाटत, कारण बराचसा सामना दूर गेलेला आहे. षटकार असे षटकार चौकार यायला पाहिजे, मात्र इथे वा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये पाहूया तिथं प्रेक्षक सुद्धा आहेत. हा तिथे पहा त्यांचे स्वतः क्षेत्ररक्षक आहेत ते साथी क्षेत्ररक्षक सांगतायत की तुमचा पाय सीमारेषेवर गेला त्यामुळे षटकार आहे, चालेल असे फटके यायला पाहिजे. श्रीवर्धन संघाचा अजूनही काही बिघडले नाहीये, अजूनही त्यांच्याकडे षटक शिल्लक आहेत. मोठे फटके मारले ना प्रत्येक षटकामध्ये 4-5 तर होऊ शकतं. हा आणखी एक पाहूया, येतोय का? हो हो, केतन सारख्या चांगल्या खेळाडूच्या हातातून हा चेंडू जमिनीला दान होते. दरम्यानच्या काळात एक धाव मात्र झालेली आहे आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली ती मात्र 34 धावा. एकेरी दुहेरी धावेने श्रीवर्धन संघ यावेळेस पहा अलंग द कार्पेट चेंडू जातोय, तिथे क्षेत्ररक्षण आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण येतंय. एकच धाव मिळेल. एकेरी दुहेरी धावा इथे येत आहेत आणि 35 धावा होत आहेत. आतापर्यंत आल्यात 35 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुन्हा एकदा लेफ्ट हँड गोलंदाज. यावेळेस चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक आहे का? हो, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर प्रयत्न केला होता एकच धाव घेण्याचा आणि या गोलंदाजाचं नाव आहे
सुमित गोलंदाज. सुमितच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नेहमीच खेळणारे हे यांची प्रॅक्टिस नेहमी असते. 40+ मध्ये खेळताना आपण 1 धाव आरोग्यासाठी. पुढचा चेंडू सुद्धा इथे चांगला अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी पकडला जातोय. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर पुन्हा एकदा धावसंख्येत बढोतरी होते. 37 धावा या ठिकाणी येत आहेत. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. आता मात्र इथे मला आमचे स्कोरर मित्र कळवतात उमेशजी भोईर की आता 2 षटक म्हणजे 12 चेंडूमध्ये 66 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक षटकाला 33 धावा कराव्या लागतील. अकरा 66 बरोबर ना भोईर सर, तुमचं गणित चांगलं आहे. या ठिकाणी 11 षटकार मारावे लागतील 12 चेंडूमध्ये. 12 चेंडूमध्ये 11 षटकार नाही नाही नाही. इथे मात्र 1 धाव मिळते. सामना फारच श्रीवर्धन संघाच्या पासून दूर जाताना पाहायला आपल्याला मिळतोय. आता 11 चेंडू आणि 65 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि 1च धाव मिळेल. एकेरी धावा. नो बॉल आहे का सर? ओके. 1+1 आणि इथे मात्र इथे फ्री हिट असेल. मित्रांनो उघडा डोळे बघा नीट. आता येतोय या ठिकाणी फ्री हिट आणि हा फ्री हिट येतोय आणि नक्कीच चांगला फ्री हिटचा पुरेपूर इथे फायदा उचलताना आपल्याला पाहायला मिळतात श्रीवर्धन संघाचे हे बॅटर. अजूनही 63 धावांची आवश्यकता असेल. माफ करा 57 धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी अगदी कॅल्क्युलेशन ओके. कॅल्सी पण आहे आणि त्यांच्या डोक्यातही कॅल्सी आहे उमेश सरांच्या. प्रत्येक चेंडू नंतर आम्हाला सामन्याचे एलिलेशन सांगतात. हा सुद्धा वा वा क्या बात आहे क्या बात आहे. अगदी शेवटच्या षटकात का नाही होईल पण तुफानी फटकेबाजी श्रीवर्धन संघाची. श्रीवर्धन ब्रँड आपल्याला पाहायला मिळते. समुद्र किनारा श्रीवर्धनला एकदा मित्रांनो जर गेला नसाल तर नक्कीच जा. समुद्र किनारा हरिहरेश्वर आणि तीर्थक्षेत्राचं त्या ठिकाणी आहे कारण आमच्या जवळच आहे. आम्ही तिथं बऱ्याच वेळा गेलेलो आहे. तुम्हाला संधी मिळेल तर नक्की जा. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडूची सांगता. धावफलक या ठिकाणी स्थिर आहे. कोणती धाव येत नाहीये. अजूनही धावा 51 ची आवश्यकता असेल. चेंडू उरत आहेत ते एकूण 8 चेंडू. यावेळेस चांगला फटका आणि 1 बाउन्स नाही गेलाय सीमारेषेच्या बाहेर गेला. पंच सांगताय तिथे चौकार घ्यायचा आहे आणि बॉल सांगतो 1 to go. या षटकातला 1 चेंडू शिल्लक असेल आणि त्याच्यानंतर एक संपूर्ण षटक शिल्लक असेल. तर या ठिकाणी आपण पाहतोय पंच म्हणून काम पाहतात तळा परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू निलेशजी कार्लेकर आणि स्क्वेअर लेग पंच आमचे एकनाथजी घागरुम. उंच चेंडू गेलाय. उंची कमी उंची जास्त लांबी कमी आणि त्या ठिकाणी केतन मेहर हा अलगद झेल पकडतात. अगदी संजय म्हात्रे आहेत. माफ करा संजय म्हात्रे आहेत. त्या दोघांची बॉडी लँग्वेज साधारण सेम वाटते त्यामुळे थोडासा मी कन्फ्यूज झालो. आता मात्र इथे सहा चेंडू 47 धावा. गोलंदाजाचं नाव पहिल्यांदाच उजवा गोलंदाज. फलंदाज सुद्धा या ठिकाणी आणि इथे हो झेल घेतला गेला आणि पंचांनी इथे सांगितलं की हा फलंदाज बाद होतोय.
डगआउट मध्ये जावं लागेल. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड त्याचं नाव कळलं नाही. उलटा बोललो. ठीक आहे. राकेश आणि रुपेश. आता चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि धावा करायच्या 47. फारच कठीण आव्हान. अशक्य बोलणार नाही मी, कारण नो बॉल व्हाईट बॉल आले तर कदाचित होऊही शकतो. पुन्हा एकदा प्रथमच मी म्हणेन बॉस फायटर कडून उजवा बॉलर. वा वा, अलगा झेल त्या ठिकाणी झेल घेतला गेला. आणखी एक धक्का श्रीवर्धन संघाला आणि आणखी एक सफलता मिळते, ती मात्र बॉस फायटर पनवेल संघाला, ववळी संघाला. तळा संघाच्या संघनायकाला विनंती, आपण तयार राहा. हे षटक झाल्यानंतर त्वरित आपण नाणेफेक करायचे. यातील जो हरणारा संघ असेल ना तो तळा संघाबरोबर खेळेल आणि त्यांच्यातून जी लढत होईल त्यातून विजयी संघ असेल ना तो बॉस फायटर बरोबर क्वालिफाय मॅच साठी खेळेल. तर पुन्हा एकदा गोलंदाज इथे. चेंडू चांगला होता. फिरकी पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. उमेश सर, मी पहिल्यांदाच पाहतोय बॉस फायटर संघाकडून उजव्या हाताचा गोलंदाज आलेला आहे. नाहीतर ह्याच्या अगोदर जे गोलंदाज सगळे होते डावऱ्या हाताचे होते. वा, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तो देखील अयशस्वी होतोय. आणि सामन्यामधील संपूर्ण आपण पाहतोय तर अजूनही 47 धावांची आवश्यकता असेल. चेंडू उरतायत ते. चांगला प्रयत्न केला होता, चांगला प्रयत्न केला होता. एक धाव मिळते तिथे, एक धाव मिळते आणि धावा होत आहेत त्या 57. मोठ्या धावांचा विजय प्राप्त करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल तो बॉस फायटर ओवळे संघाला. हा चेंडू सुद्धा पाहूया फॉलो थ्रो मध्ये. हो, सोन्या दादाला पहिल्यांदाच मी पाहतोय गोलंदाजी करताना. म्हणजे अगोदर पाहिलं होतं पण ह्याच मॅच मध्ये, आणि चांगली गोलंदाजी त्यांनी केली नक्कीच. आणि नो डाऊट या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच सोन्या गायकवाड. चांगला खेळ केला होता. मात्र दुसरा सामना खेळत असताना त्यांना इथे थोडं अपयश आले. अजूनही त्यांना इथे एक संधी आहे. तळा संघाबरोबर परत एकदा त्यांना खेळायचंय. आता अगोदर त्यांची जी लढत झाली होती त्यामध्ये